आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93 25 42 22 32. साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईदाम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF-बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रिओ डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील सेवानिवृत्त शिक्षिका ज्योत्स्ना सगळगिळे यांनी एका पतसंस्थेमध्ये ठेवलेली लाखो रुपयांची ठेवीची रक्कम पतसंस्था परत देत नसल्यामुळे पतसंस्थेचे चेअरमन, मॅनेजर तसेच संचालक मंडळावरती गुन्हा दाखल करण्यात आला. ज्योत्स्ना रंगनाथ सगळगिळे या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. त्या राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे राहतात. ज्योत्स्ना सगळगिळे यांनी 30 सप्टेंबर 2026 रोजी राहुरी येथील सुश्रुत अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड राहुरी या पतसंस्थेमध्ये 12 महिन्याच्या मुदत ठेवीवरती 4,67,481 रुपये रक्कम ठेवलेली होती. पतसंस्थेनं पहिल्या वर्षी ठेवलेल्या ठेवीचे व्याज नियमित दिलं. त्यामुळे ज्योत्स्ना सगळगिळे यांचा सदर संस्थेवरती विश्वास बसला. त्यानंतर संस्थेनं सगळगिळे यांना कोणत्याही प्रकारचं व्याज दिलं नाही. ज्योत्स्ना सगळगिळे आणि त्यांच्या नातेवाईकांनी संस्थेचे चेअरमन आणि मॅनेजर यांच्याकडे वेळोवेळी मुद्दल ठेव आणि व्याजाची रक्कम मागितली. तेव्हा त्यांनी 8 दिवसात देतो, 15 दिवसात देतो असं म्हणून आजपर्यंत सगळगिळे यांना मुद्दल आणि व्याजाचे पैसे न देता त्यांची फसवणूक करण्यात आली. ज्योत्स्ना रंगनाथ सगळगिळे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सुश्रुत पतसंस्थेचे चेअरमन आरोपी दिलीप जगन्नाथ धनवटे तसेच मॅनेजर विजय शंकर कल्हापुरे तसेच इतर संचालक मंडळ यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ढेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 98 50 20 0017.